रामभक्तांनो, वाल्मिकी रामायण या महाकाव्याचा प्रभू रामचंद्र हा नायक आहे. धाकटा बंधू भरत आणि राम यांच्यात एक अद्भुत स्पर्धा घडली आहे. ती राज्य बळकवण्यासाठी नव्हे, तर राज्य त्याग करण्यासाठी आहे. राम हा मानवतेचा प्रतिनिधी आहे, पण तो देव आहे. बिभीषण हा मानवतेचा पूजक आहे. रामायणासारख्या पवित्र ग्रंथातून भारतीयांना सतत प्रेरणा मिळत असते. रामायणामध्ये सागराची गंभीरता, गंगेची पवित्रता व हिमालयाची उत्तुंगता आहे. श्रीरामाचे कुळ सूर्यवंशीय. सूर्यवंशातील दिलीप राजास ऋषी मुनींच्या आशीर्वादाने सुपुत्र झाला. त्याचं नाव रघुराजा. हा मोठा न्यायी, धर्मनिष्ठ व प्रजावत्सल होता. त्यास अजय नावाचा पुत्र झाला. अजय राजाचा पुत्र म्हणजे अयोध्यापती दशरथ राजा. आणि दशरथाला जे पुत्र झाले ते मोठा बंधू राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न. 8व्या वर्षी मुंज झाल्यावर राम लक्ष्मण यांच्या धनुर्विद्येच्या अभ्यासास प्रारंभ झाला आणि त्यांना पहिली कामगिरी किंवा पहिली असाइनमेंट जी मिळाली ती विश्वामित्र ऋषींकडून. विश्वामित्र ऋषी दरबारी आले आणि दशरथाला म्हणाले, यज्ञ रक्षणार्थ मला तुझे पुत्र राम लक्ष्मण दे. पुढे राम लक्ष्मणांची दुष्ट राक्षसांशी दंडन करून आपले कर्तव्य पार पडले. सध्या काळात यातून काय शिकायचं? मला वाटतं भारत माता तिच्या रक्षणार्थ तरुणाईची 2 वर्षे मागत आहे. तेव्हा प्रत्येक घरात जर रामभक्ती जडली गेली असेल तर या तरुणाईला आपल्या आयुष्याची 2 वर्ष देशसेवेत द्यायला खरंच काही हरकत नाही. जय श्रीराम.